तर मुलांनो, चला करू घरचा अभ्यास। तिसरी आणि चौथी गणित विषयाचा आज आपला 10वा दिवस आहे। आज बेरजेचे आपण बौद्धिक उदाहरणं सोडवणार आहोत। बौद्धिक उदाहरणं म्हणजे थोडंसं वेगळे असतात। हे उदाहरणं खूप सोपे असतात, पण ते प्रश्न थोडेसे किंचित वेगळे असतात, म्हणून हे आपण वेगळे घेतलेले आहेत। तर ह्याच्यामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे गणित असतात। भरपूर सराव व्हावा, चांगलं समजावं म्हणून आपण बौद्धिक उदाहरणं 3 दिवस घेणार आहोत। बेरजेचे बौद्धिक उदाहरणं किती दिवस घेणार आहोत? 3 दिवस। तर आज कितवा दिवस आहे? आज आपला भाग पहिला दिवस आहे। बौद्धिक उदाहरणाचा आज आपला पहिला दिवस आहे। तर चला फास्ट पट्टी, पेन्सिल, इरेजर घेऊन घरचा अभ्यास करायला तुम्हाला बसायचं आहे, ठीक आहे? तर मुलांनो, तुम्हाला माझ्यासोबत उजळणी लिहायची आहे। आज आपण 1000 ते 1100 उजळणी लिहिणार आहोत। किती? 1000 ते 1100। आणि इथं 1000 ते 1100 कसे तयार होतात मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्यक्षात। हे दाखवायची खरंच खूप गरज आहे, कारण की हे पाहिल्याशिवाय तुम्हाला एकक, दशक, शतक, हजार, 10,000 काय असतं हे समजणार नाही। आणि त्याच्याशिवाय तुम्हाला म्हणजे गणित सोपं कधी होतं? जेव्हा ते आपल्याला समजतं। आणि समजण्यासाठीच मी एवढा म्हणजे अट्टहास केलेला आहे की तुम्हाला प्रत्येक संख्या कशी तयार होते माझ्या क्षमते एवढं मी तुम्हाला दाखवणार आहे, ठीक आहे? आता आपल्याला काय लिहायचं? 1001। माझ्यासोबत तुम्हाला लिहायचं आहे, माझ्यासोबत लिहा 1001। 1001 लिहायचंय। एकक, दशक, शतक, हजार। आता हे किती आहेत? 500 आणि 500 1000 रुपये झाले। 1000 रुपये आणि हा 1 रुपया किती झाले? 1001 रुपये झाला। 1000 आणि हा एककाचा 1 रुपया, 1001। आता हा 1 बघा एककाच्या जागेवर आहे, आणि हा 1000 हजारच्या जागेवर आहे। मध्ये शून्य आहेत, म्हणजे दशक आणि शतकाच्या जागेवर काही आहे का? नाही, म्हणून इथं शून्य आहे। हे शून्य उगाच नाही, दशक आणि एककाचं घर रिकाम आहे म्हणून इथं शून्य आहे। एककाच्या घरामध्ये 1 रुपया आहे आणि हजारच्या घरामध्ये 1000 आहे म्हणून इथं 1000 आहे। पुढे लिहू 1002। फास्ट लिहा 1003, 1004, 1005, 1006, 1007, 1008 आणि 1009। 1009 झालं। आता 1009, आता इथं 10 तयार होऊ शकते का? नाही, म्हणून दशकाच्या घरामध्ये आपले आले 10 बाबा। किती आले? 10 आले। आता किती झालं बघा? 1009 झाले होते। आता दशकाच्या जागेवर 1 येतात बघा। आता 1010। आता हे 1 कुठं आहे? दशकाच्या घरामध्ये, म्हणून इथे 1 आलेले आहे। एककाच्या घरामध्ये काहीच नाहीये आणि शतकाच्या घरामध्ये सुद्धा काहीच नाहीये। फास्ट लिहूत आता 1011, 1000, 10, 1, 11, 1012, 1013, 1014, 1015, 1016, 1017, 1018, 1019। आता 20 तयार होताल का इथं? नाही, तर 1020। किती झाले हे? 1020। दशकाच्या घरामध्ये 2 आहेत, एककाचं घर रिकाम आहे आणि शतकाचं घर सुद्धा रिकाम आहे। पुढं 1000, 1010, 1020, 1021, 1022, 1023, 1024, 1025, 1026, 1027, 1028, 1029 आणि 1030। किती झाले? 1030। 30 कसं लिहिणार आपण? इथं 10 घेतले आणि हे एककाच्या घरातले काढून घेतले मी सगळे। 1030 झाले। आता 1010, 1020, 1030,
31, 1031, 1032, 1033, 1034, 1035, 1036, 1037, 1038, 1039 आणि हे 1040. 1040 किती झाले? 1040 झाले. पुन्हा 1010, 1020, 1030, 1040, 1041, 1041, 1042, 1043, 1044, 1045, 1046, 1047, 1048, 1049. आता 49 आणि हे 1050. 1050 झाले ते. पुन्हा आता 1010, 1020, 1030, 1040, 1050, 1051, 1051, 1052, 1052, 1053, 1054, 1055, 1055, 1056, 1057, 1058, 1059 आणि 1060. आता 60, 10 इथं एककाच्या घरात बसू शकत नाहीत म्हणून मी ह्या 10ला कुठं पाठवलं? दशकाच्या घरामध्ये पाठवून दिलं. आता बघू 1061, 1062, 1063, 1064, 1064, 1065, 1066, 1067, 1067, 1068, 1069 आणि 1070. 1070. 70 कसं काढणार आपण? हे 10 घेतले काढून आणि इथं 10 ठेवले. पुन्हा 1071, 1072, 1073, 1074, 1074, 1075, 1076, 1077, 1077, 1078, 1079 आणि 1080. पण एककाच्या घरात 10ला बसायला परवानगी आहे का? नाही. म्हणून एककानं काय केलं? दशकाच्या घरामध्ये 10 पाठवून दिले. आता दशकाच्या घरामध्ये बघा किती झाले? 1080 झाले. 10,000, 1010, 1020, 1030, 1040, 1050, 1060, 1070, 1080 आणि 1081, 1091, 1082, 1083, 1084, 1085, 1086, 1087, 1088,
1089 आणि 1090 किती झालं 1090. आता हे काय करणार 10 एककाच्या घरात बसू शकत नाहीत म्हणून ह्या 10ला मी पाठवलं दशकाच्या घरामध्ये. आता हे दशकाच्या घरामध्ये किती झालं 1090 झाले. आता 1091 सॉरी 1091 1092 1093 1094 1095 1096 1097 1098 1099 आणि हे बघा आता कसं गंमत होती. हे 10 झाले. हे 10 झाले की हा 10 काय करणार दशकाच्या घरात पाठवणार. कुणाला पाठवणार दशकाच्या घरामध्ये 10ला पाठवून दिलं. आता दशकाच्या घरामध्ये किती झालेत बघू आपण. दशकाच्या घरामध्ये 10 20 30 40 50 60 70 80 90 100. पण दशकाच्या घरात 100ला राहायला परवानगी नाही. दशकानं दिलं सगळ्यांना हाकलून जा म्हणला. आता तुम्ही 100 झालात ना जा तुमच्या घरामध्ये. 100च्या घरामध्ये दशकानं ह्या 10ला पाठवून दिलं. कुणाच्या घरात पाठवून दिलं दशकाच्या शतकाच्या घरामध्ये. आता शतकाच्या घरामध्ये हे 10 दशकानं काय केलं शतकाच्या घरात पाठवून दिलं. मग आता शतकानं काय केलं इथं 100 झाले. हे किती झाले शतकाच्या घरात गेल्यावर 100. 10 दशक शतकाच्या घरात गेल्यावर 100 झाले. आता किती झाले 1000 आणि हे 1100. किती झाले 1100. किती झाले हे 1100. 1000चे 1100 डायरेक्ट झाले का नाही. एक एक अंक वाढत 1000चे 1100 झाले. हा चला आता पाडा फास्ट लिहायचेत आपल्याला वाचत. माझ्यासोबत वाचत लिहा तुम्ही पण. बे क बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, बे 9 18, बे 9 20, 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21, 3 8 24, 3 9 27, 3 10 30, 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 9 40, 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40, 5 9 45, 5 10 50, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 7 7 49, 7 8 56, 7 9 63, 7 10 70, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 5 40, 8 6 48, 8 7 56, 8 8 64, 8 9 72, 8 10 80, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54, 9 7 63, 9 8 72, 9 9 81, 9 10 90, 10 1 10, 10 2 20, 10 3 30, 10 4 40, 10 5 50, 10 6 60, 10 7 70, 10 8 80, 10 9 90, 10 10 100. ओके मुलांनो आता आपल्याला बौद्धिक गणित सोडवायचे. आता हे बौद्धिक गणित सोपे असतात फक्त ते वेगळ्या पद्धतीने आपल्या समोर मांडलेले आहेत म्हणून किंचित आपल्याला थोडेसे अवघड वाटतात. पण एकदा मी समजावून सांगितलं की तुम्हाला ते 100% कळतील. आता 5 दशक अधिक 9 एकक. 5 दशक अधिक 9 एकक. आता आपण कसं करतो नेहमी 500 अधिक 900 पण असं गणित आल्यावर थोडंसं आपल्याला अवघडल्यासारखं वाटतं. तर 5 दशक म्हणजे किती 50 आणि 9 एकक. 9 एकक म्हणजे 9. किती झाले मग 5 दशक आणि हे 9 एकक 59. किती उत्तर येणार अधिक 0 पण म्हटले बघा इथं अधिक 0. आता हे 0 उगाच दिले तुम्हाला घाबरवण्यासाठी.
पण शून्य तर आपल्याला माहिती की शून्य बेरजेत मिसळलं काय वजा केलं काय काय फरक पडत नाही. तर 0 + 9 + 0 बरोबर 9 आला आणि 5 + 5 तर किती झालं आपलं 5.959. तुम्हाला हे गणित लिहून घ्यायचे, गणित लिहायचं आणि उत्तर इथलं बघून लिहायचे. हे गणित लिहायचं आणि उत्तर इथलं बघून लिहायचे. समजून घेण्यावर फरक जास्त भर द्या. एखादं गणित तुमचं लिहिणं झालं नाही किंवा काही गणित राहिले तर राहू द्या, पण नीट समजून घ्या. पुन्हा पुन्हा हे एवढं डीपमध्ये तुम्हाला कोणी शिकवणार नाही. आणि हे गणित मी खूप खूप अभ्यास करून शोधून काढले तुमच्यासाठी, कारण की अशा गणितामध्येच आपण बरेच आपले मार्क कमी होतात. आता बघा 1119 पेक्षा 27 ने मोठी संख्या आता इथे लिहायची आपल्याला. याच्यापेक्षा मोठी संख्या म्हणलं की बेरीज करायचं आणि लहान संख्या म्हणलं की वजाबाकी करायचं. आता इथे आपल्याला काय विचारलेलं आहे, मोठी संख्या विचारलेली आहे. काय विचारलंय, मोठी संख्या. काय विचारलेलं आहे, मोठी संख्या. किती ना मोठी संख्या, 27 न मोठी संख्या. 1119 पेक्षा 27 न मोठी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता मोठी संख्या आहे म्हणून बेरीज आहे, मोठी संख्या बेरीज आहे म्हणून मी आज हे गणित घेतलेले, कारण की आज आपण कसले गणित सोडवणार आहोत, बेरजेची गणित सोडवणार आहोत. आता हे अशी बेरीज करायला बऱ्याच जणांना येत नाही, तर अशी करूत आपण. 1119 अधिक 27 अधिक किती 27. आता बेरीज केली, 9 मध्ये 7 मिसळले. हे बघा 9 मध्ये 7 मिसळले. 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16. 16 कसं लिहिणार आहे मी, दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 6. तर 1 मध्ये 2 मिसळले. 1 मध्ये किती मिसळायचे आपल्याला 2. 1, 2, 3 आणि हातच्याचा 1 घेतला 4 झाले. हे 1 आणि हे 1. किती उत्तर आलं आपलं 1146. किती उत्तर आलं 1146. 1119 पेक्षा 27 ने मोठी संख्या कोणती आहे, 1146. नीट लक्षात ठेवा, पुढची संख्या जर विचारलं आपल्याला, मोठी संख्या विचारलं तर बेरीज करायची आणि पेक्षा लहान संख्या जर विचारलं, किती न लहान आहे म्हणून विचारलं तर वजाबाकी करायची. आणि किती न मोठा आहे, 12 पेक्षा मोठं, 14 पेक्षा मोठी अशी संख्या जर विचारलं तर तेव्हा बेरीज करायची असते. पुढे आता बघा, आता हे गणित मी तुम्हाला नंतर शिकवणार आहे. ह्या गणितांना काय म्हणायचं, विस्तारित रूपात लिहा, संख्या विस्तारित रूपात लिहा. पण आता आपण बेरीज म्हणून हा गणित करूयात. 5 दशक म्हणजे किती 50, 2 दशक म्हणजे 20, 6 दशक म्हणजे 60. याची करायची आपल्याला बेरीज. आता 0ला 0, 5 मध्ये 2 मिसळले, 5, 6, 7, 7 मध्ये 6 मिसळले, 7, 8, 9, 10, 11, 12, 13. 13 कसं लिहिणार आहेत आपण, शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 3. आता शतकाच्या घरात 1 आले, किती झाले 130. उत्तर किती आलं आपलं 130. पुढचं उत्तर आहे 7345 अधिक 100 अधिक 100. आता 100 मध्ये ह्या संख्येमध्ये 100 मिसळायचे आपल्याला. आता उभी मांडणी करायची गरज आहे का, नाही, कारण की सोपं गणित आहे. आता एकक, दशक, शतक ही संख्या कोणती आहे, शतक. याच्यातली शतकाची संख्या कोणती आहे, एकक, दशक, शतक. 3 आणि 1, 3 मध्ये 1 मिसळला, किती झाले 4. किती झाले 4. म्हणजे उत्तर किती येणार आपलं 7445. 3 चे 4 का झाले, कारण की आपण शतकाचा 100 आता डायरेक्ट ह्याच्यामध्ये मिसळला. 7445. हा 1 कुठं मिसळला आपण, हा 1 शतकाच्या जागेवर आहे म्हणून हा 1 आपण डायरेक्ट 3 मध्ये मिसळला, म्हणजे शतकाच्या जागेवर मिसळला आहे. पुढचं गणित आहे आपलं 5456 अधिक 1000 अधिक 1000. आता हा 1000 मी इथं डायरेक्ट लिहू शकले असते, पण तुम्हाला तसं फास्ट गणित यावं म्हणून मी लिहिणार नाहीये. आता हा 1000 कोणत्या स्थानावर आहे, एकक, दशक, शतक, हजार. इथं 1000 कोणत्या स्थानावर आहे, एकक, दशक, शतक, हजार. म्हणजे हा 1 मग कशामध्ये मिसळणार, 5 मध्ये मिसळणार. 5 आणि 1 किती झाले 6. हे 4, 5, 6. तर आपलं बेरीज किती आली 6456. पुढचे तिन्ही अंक सारखे आहेत, फक्त 5 मध्ये 1 मिसळला आणि 6 झाले. मग किती उत्तर आलं आपलं 5456.
56 उत्तर आलेलं आहे. इथं बघा 5656 उत्तर येणार आहे. पुढचं गणित आहे 5462 अधिक 100. आता 100 मध्ये बघा एकक दशक 100, एकक दशक 100. 4 मध्ये किती मिसळायचे आपल्याला? 1 मिसळायचे. 4 मध्ये 1 मिसळायचे. तर किती झाले? 4562. किती उत्तर झालं मग? हे 100चे जे एक आहे ते आपण डायरेक्ट शतकामध्ये मिसळले. मग उत्तर किती आलं? 5562. उत्तर किती आलं? 5562 असं उत्तर आलेलं आहे. आता हेच जर मी असं ह्या डब्यामध्ये लिहून केलं, आता 5456, 5462, सॉरी चुकलं, 1000 पासून 5462 अधिक एकक दशक 100, 2 6 5 5, 5562. बाकी कोणत्या संख्येत फरक पडला का? नाही. फक्त जो एक आहे तो ज्या स्थानावर आहे त्याच अंकामध्ये, त्या स्थानामध्ये थोडासा बदल होतो. आता पुढचं गणित तसंच आहे बघा. 3547 अधिक 1000. हे असं गणित आहे. आता 1000 आपण कशामध्ये मिसळणार? तेवढ्या मोठ्या संख्येत, 4 संख्येत. मग आज आपण 1000 कशात मिसळणार? एकक दशक शतक 1000, 1000 एकक दशक शतक 1000. हा सापडला हिचा मित्र. आता हा एक कुणाकडे जाणार? त्याच्या मित्राकडे जाणार, त्याच्या घरामध्ये जाणार. हा पण 1000चा, हा पण 1000चा. मग तो काय करणार? 1000वाल्याकडे जाणार. मग 3 मध्ये 1 मिसळला, 3 मध्ये 1 मिसळला. किती झालं? 4547. बाकी हे तिघांना काही फरक पडला नाही. ह्याच्या घरातच कुणी आलं नाही ना. ह्या तिघाच्या घरात कुणी आलं का? नाही. ह्याच्या घरात आला 0, काय फरक नाही. ह्याच्या घरात आला 0, काय फरक नाही. ह्याच्या घरात आला 0, काय फरक नाही. पण एक कुणाच्या घरात गेला? 1000च्या घरात गेला. आणि 1000 3चा झाला 4 झाला. पुढचं गणित आहे आपलं 73 अधिक 95. आता ही आडवी बेरीज करून बघू आपण. 73 अधिक 95. आडवी बेरीज पण तुम्हाला यायला पाहिजे आता, कारण की आता तुम्ही मोठे झालेले आहात. पण अजून तेवढा म्हणावा तेवढा आपला बेरजेचा सराव झाला नाही. नंतर शिकवते मी तुम्हाला. आता हे एकक स्थान 5 आहे, इथे एकक स्थानी 3 आहे. एकक स्थानी इथं 3 आहे आणि एकक स्थानी इथं 5 आहे. मग आता ह्या करायची काय करायची आपल्याला? ह्या दोघांची करायची बेरीज. 5 मध्ये 3 मिसळले, 5 6 7 8 8. आणि दशकाची बेरीज करू आता. 7 मध्ये 9 मिसळले, 7 हे दशक आहे आणि हा एक दशक आहे. ह्या दोघांची बेरीज करायची, दशकाची, एकका एककाची. मग 7 मध्ये 9 मिसळले, 7 8 9 10 11 12 13 14 15 16. किती उत्तर आलं? 168. ही अशी आडवी बेरीज सुद्धा तुम्हाला यायला हवी. 73 अधिक 95 बरोबर किती आलं? 168. आता पुढचं गणित बघा. 9000 अधिक 10000. अरे बापरे, आता कसं करा? आता स्थान बघा आधी. एकक दशक शतक 1000 10,000. आणि याचं कुठे? एकक दशक शतक 1000, एकक दशक शतक 1000. म्हणजे हे 9 इथं येतं. ह्या दोघांची बेरीज करायची ना आपल्याला. मग मी काय केलं? ह्या दोघांची बेरीज करायची, दोघांना एकत्र केलं. मग 0 0 अधिक 0 0 अधिक 0 0 अधिक 0 9 0 अधिक 9 किती झालं? 9 झालं. 1000च्या जागेवर 9 झालं. आणि एक आहे तसंच राहणार. म्हणजे किती उत्तर आलं आपलं? इथं 0 होतं. उत्तर किती आलं? 1 हे 9 0 0 0. 10,000 अधिक 9,000 किती झाले आपले? 19,000 रुपये झाले. आता बघा 34,562 आणि 34,562 ही संख्या दोन्ही बाजूला आहे. ह्या पण बाजूला 34,562 आणि ह्या पण बाजूला 34,562 आहे. ह्या दोन्ही सारख्या आहेत. म्हणून आता यांची बेरीज केली आपण. ह्याच्यामध्ये काय म्हणलेलं इथं? बरोबरचं चिन्ह. बरोबरचं चिन्ह काय म्हणाले? ह्याच्यामध्ये कितीतरी मिसळलं तर ही संख्या एवढी येईल. पण आधीच ऑलरेडी दोन्ही संख्या सारख्या आहेत ना. ही आणि ही संख्या सारखी आहे. मग ह्याच्यामध्ये मिसळायची काय गरज आहे? नाही. एक जरी मिसळलं तरी सारखं राहील का? नाही. हे बरोबरचं चिन्ह काय म्हणतं? हे दोघं सारखे आहेत. हे बरोबरचं चिन्ह काय सांगतं? हे दोघंही सारखे आहेत. मग आपण जर इथं काही जर संख्या लिहिली तर हे सारखे राहतील का?
नाही. म्हणून आपण याच्यामध्ये काय मिसळणार आहोत? शून्य. शून्य अधिक 34,562 बरोबर 34,562. पुन्हा तेच गणित आलं बघा. 1,165 अधिक 9,495. याच्या बरोबर याच्यामध्ये कोणती संख्या भरली तर हे दोघांची बेरीज सारखी येईल. पण दुसरी संख्या कशी आहे? सारखी आहे, सेम टू सेम, डिक्टो डिक्ट. 11 65 11 65. मग ही तर कोणती संख्या येईल की ह्या दोघांची बेरीज सारखी येईल. हे दोघं सारखे आहेत म्हणल्यावर हे दोघं सारखे पाहिजेत की नाही, मगच बेरीज सारखी येईल त्यांची. म्हणून इथं काय येणार? 9,495. का बरं आले? कारण की हे दोघं जण सारखे आहेत, मग हे दोघं पण सारखे पाहिजेत तरच बरोबर चिन्ह बरोबर होणार ना. म्हणून बेरजेमध्ये जागा बदलली तरी उत्तर बदलत नाही. 1,165 अधिक 9,495 यांची बेरीज केली तेवढीच येणार आहे. केवढी येणार आहे? ह्या दोघांच्या बेरजे एवढीच येणार आहे. फक्त हे दोघंही सारखे आहेत, फक्त अशी जागा बदलली आहे. त्यांनी काय केलेली? अशी जागा बदलली. म्हणून त्यांचं उत्तर चुकणार आहे, बदलणार आहे का? नाही. बेरजेमध्ये आणि गुणाकारामध्ये असं उत्तर बदलत नाही. मात्र असं वजाबाकीत आणि भागाकारात चालत नाही. आता मी पान बदललेलं आहे. हे सुद्धा तुम्हाला गणित लिहून घ्यायचे. जर एखादं गणित राहिलं तर काय अडचण नाही, पण समजून घ्या. समजून घेणं खूप महत्वाचं आहे. समजलं तर सगळं आहे, नाहीतर फापट पसारा आहे. 1,165 अधिक 9,495 बरोबर. आता इथं बॉक्स आहे अधिक 1,165. आता काय म्हटलेलं आहे इथं? अशी कोणती संख्या आहे की अरे आत्ताच गणित झालं बघा डबल. पुढचं गणित घेऊ आपण. 6,540 अधिक 1,000. 6,540 बरोबर 1,000. 6,540 अधिक 1,000 बरोबर. आता हे हजारचं स्थान कोणते? एकक, दशक, शतक, हजार. मग आता हे 1000 एक कशामध्ये मिसळणार? आपण इथल्या हजारमध्येच मिसळणार. एकक, दशक, शतक, हजार. 6 हजाराच्या घरात राहतो, हा पण हजाराच्या घरात राहतो. दोघं जण येणार एकत्र आणि 6 मध्ये 1 मिसळला. 6 मध्ये 1 मिसळला किती झाले? 7. किती झाले? 7. आणि हे पुढचे 3 जण आहेत तसंच राहणार. त्यांच्या घरात कुणीच आला नाही, 0 आला. मग काय फरक पडला का? नाही. म्हणून बेरीज किती आली? 7,540. 7,540 बेरीज आली आहे. पुढचं गणित बघा. सर्वात मोठी 3 अंकी संख्या अधिक 1. सर्वात मोठी 3 अंकी संख्या अधिक 1. सर्वात मोठी 3 अंकी संख्या तुम्हाला पाठच पाहिजे. सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती आहे? 999. 999 ही सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या आहे. त्याच्यामध्ये किती मिसळायचं तुम्हाला? अधिक 1. अधिक 1. आता मजा बघा. 9 मध्ये 1 मिसळला. 9 मध्ये 1 मिसळला. 9 1 9 आणि 1 10. 10 कसं लिहिणार आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 0. तर 9 मध्ये 1 मिसळला. 9 10. 10 कसं लिहिणार? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 0. आता 9 मध्ये 1 मिसळला. 9 आणि हा 1 10. किती झाले? 10. 1,000. किती झालं? 1,000. गणित कसं विचारले बघा. सर्वात मोठी 3 अंकी संख्या. सगळ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? 999 अधिक 1 बरोबर उत्तर किती आलं? 1,000. किती उत्तर आलं? 1,000. पुढचं गणित आहे 9 दशक 3 दशक आणि 15 एकक. 9 दशक म्हणजे 90. 3 दशक म्हणजे 30 आणि 15 एकक म्हणजे 15च. 15 2,500 असू दे. 2,500 एकक म्हणजे 2,500च एकक. एकक असा संख्या आहे की जी दिसते तशीच आहे. एककामध्ये 5 येतात तो 5च आहे. एककामध्ये जर 27 येतात तो 27च आहे. पण दशकाचं तसं नाहीये. दशकाचं पुढच्या संख्या दशक, हजार, शतक, दशलक्ष सगळ्या वेगळ्या संख्या आहेत. फक्त एकक खरा ह्याच्यामधला. ह्या सगळ्या संख्यामध्ये जागेमध्ये एकक खरी जागा आहे. 525 आहे ना, तर त्याची किंमत 525च आहे. पण दशकामध्ये दिसायला 7 दिसते पण त्याची किंमत 70. शतकामध्ये दिसायला 5 आहे पण किंमत 500. हजारच्या घरात दिसायला 2 आहे पण किंमत 2,000. 10,000च्या घरामध्ये दिसायला 1 आहे पण किंमत 10,000.
पण तसं एककाचं नाही, जे आहे ते आहे, म्हणून मला एकक आवडतो. जसं आहे तसं आहे. मग आता एकक 15 एकक आहे ना, तर ठीक आहे, 15 तर 15 एकक. आता ह्यांची करायची बेरीज. 0 0 5 5 झाले. 9 मध्ये 3 मिसळले, 9 10 11 12, 12 मध्ये 1 मिसळला 13. 13 कसं लिहिणार आपण? शतकाच्या घरामध्ये 1 आणि दशकाच्या घरामध्ये 3. आता शतक एकला एक खाली घेतले आपण. किती उत्तर आलं आपलं? 135. किती उत्तर आलं? 135. कशाचं? 9 दशक अधिक 3 दशक अधिक 15 एकक, बरोबर उत्तर किती आलं? 135. बघा आता हे गणित कसं आहे? 376 अधिक 519 अधिक 4 दशक. आता हे गणित असं आहे. आता हे गणित बघितल्यावर आपल्याला वाटते अरे या तर मध्येच दशक आला, तर कसं करा. मुद्दाम तुम्हाला चुकवण्यासाठी असं करतात हे परीक्षेमध्ये, माहिती का? खूप सोपं असतं, पण तुम्हाला येते का नाही, किती समजले हे बघायचं असतं त्यांना. आता बघा 376 एकक दशक शतक, 376 पुढं 519 एकक दशक शतक, 519 4 दशक. 4 दशक म्हणजे किती? 40. ह्यांची करायची आपल्याला बेरीज. झालं, किती सोपं आहे. हे 4 दशक दिसलं की आपण जरा घाबरतो. अक्षर आहेत बाबा, काय की वाटते आपल्याला, पण तसं काही नसतं. थोडंसं शांत डोकं ठेवायचं आणि विचार करायचं. आता 6च्या पुढे 9 घरं मोजले. 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 कसं लिहिणार आहेत आपण? दशकाच्या घरामध्ये 1 आणि एककाच्या घरामध्ये 5. आता 7 मध्ये 1 मिसळला, 7 मध्ये 1 मिसळला 8 झाले. 8च्या पुढे 4 घरं काढले. 8 9 10 11 12. 12 मध्ये 1 काढला 13. इथं 1 आणि इथं 3. 3 मध्ये 5 मिसळले, 3 मध्ये 5 मिसळले. 3 4 5 6 7 8 आणि हा 1 किती झाला? 9. 935. किती उत्तर आलं आपलं? 935. हे बघा ह्याचं किती उत्तर आलं? 935. पुढचं गणित आहे आपलं 12 पेक्षा 5 ने मोठी संख्या कोणती? मोठी संख्या म्हणलं की बेरीज करायचं, लहान संख्या म्हणलं की वजाबाकी करायचं. कितीनं लहान, केवढी लहान म्हणलं की वजाबाकी करायचं. 12 पेक्षा मोठी 5, 12 पेक्षा 5 न मोठी, किंवा 14 ही संख्या 12 पेक्षा कितीनं मोठी आहे, असे जर गणित आले तेव्हा मात्र काय करायचं आपल्याला? बेरीज करायची असते. नाही याच्यामध्ये वजाबाकी करावी लागते. 14 ही संख्या 12 पेक्षा कितीनं मोठी म्हणलं की वजाबाकी करावी लागते, पण 12 पेक्षा 5 ने मोठी संख्या म्हणलं की बेरीज करायची. आता काय करणार? 12च्या पुढे 5 घरं मोजणार मी. 12 13 14 15 16 17. किती उत्तर आलं? 17. 12 पेक्षा 5 न मोठी संख्या कोणती आहे? 17 आहे. आता इथे गणित बघा. 3 दशक, 3 दशक 2 एकक 5 शतक. मुद्दाम तुम्हाला चुकवण्यासाठी मागं पुढे केले, शतकाला शेवटी ठेवले, पण काय फरक पडत नाही. अधिक इथे केलं अधिक. 2 शतक, 2 शतक 3 दशक आणि 1 एकक. ह्यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. इथं अधिकचं चिन्ह आहे. काय करायची? बेरीज. आता 2 मध्ये 1 मिसळला 3 झाले. 3 मध्ये 3 मिसळले 3 4 5 6. 5 मध्ये 2 मिसळले 5 6 7. मग किती उत्तर आलं आपलं? 763. किती उत्तर आलं? 38चं 763 उत्तर आलेलं आहे आपलं. 950 अधिक 3 दशक. 3 दशक लिहिलेत मी तर. 3 दशक म्हणजे 30. 0 0. 5 मध्ये 3 मिसळले 5 6 7 8 आणि 9ला 9. किती उत्तर आलं आपलं? 980. 950 अधिक 3 दशक बरोबर उत्तर किती आलं आपलं? 980. आता पुढचं गणित बघा. 5 शतक, 5 शतक अधिक 9 शतक, अधिक 9 शतक अधिक 15 एकक, अधिक 15 एकक. 9 शतक म्हणजे 900, 5 शतक म्हणजे 500. आता यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. 5 आला 5,
1 ला 1, 9 5 मध्ये 9 मिसळले, 5 6 7 8 9 10 11 12 13 14, किती उत्तर आलं आपलं 14. 1415 उत्तर किती आलं 1415. 5 शतक म्हणजे 500, 9 शतक म्हणजे 900 आणि 15 म्हणजे 15. तर बेरीज किती आली याची 1415. पुढचं गणित आहे 69च्या पुढची संख्या कोणती. 69च्या पुढची संख्या म्हणजे +1. 69 + 1 किती उत्तर आलं बघू आपण. 9 मध्ये 1 मिसळला, 9 मध्ये 1 मिसळला 10, 10 ला कसं लिहिणार इथं 1 आणि इथं 0. 6 मध्ये 1 मिसळला किती झाले 7 झाले. किती उत्तर आलं आपलं 70 उत्तर आलेलं आहे. पुढचं गणित एकक दशक शतक हजार 10,000. एकक दशक शतक हजार 10,000. 10,000 ला बघा 10,000 आणि अधिक 1000. 1 2 3 4 हजार. आता उत्तर बघा 0 ला 0, 0 ला 0, 0 ला 0, 1 ला 1 आणि 10,000 ला 1. किती उत्तर आलं एकक दशक शतक हजार 10,000. किती उत्तर आलं आपलं 11,000. उत्तर किती आलं 11,000. हे मुलांनो मी मोबाईलवर शिकवते त्याच्यामुळे मला खूप फास्ट शिकवावं लागतं. फक्त तुम्ही समजून घेत जा. फास्ट जरी शिकवत असले तर मी फास्ट शिकवावं लागतं म्हणून मी काय करते भरपूर उदाहरणं घेते की जेणेकरून तुमचा भरपूर सराव व्हावा म्हणून. तर हे गणित मी कशासाठी शिकवले की परीक्षेमध्ये सरळ गणित कधीच नसतात. तुमचं किती ज्ञान आहे त्या क्षेत्रामध्ये बघण्यासाठी असे वेडेवाकडे गणित देतात व हे सुद्धा तुम्हाला यायला पाहिजेत.